आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे आपण जाऊयात। गणेश, परत एकदा मला त्याविषयी सविस्तरपणे सांगा की विधिमंडळ सचिवांचं आता पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे? नक्कीच विधिमंडळ सचिवाला या सगळ्या संदर्भातली प्रत आहे ती गेल्यानंतरून विधिमंडळ सचिव या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई करताना पाहायला मिळतील। कारण की ज्यावेळेस खरं तर अशा पद्धतीची जेव्हा शिक्षा होते त्यावेळेस कुठल्याही पद्धतीची आमदारकी राहत नाही असं सध्याचं चित्र आहे। कारण की या अगोदरचे जर आपण निकाल बघितले असेल, कारण की गेल्या काही वर्षांपूर्वीच आहे ते सुनील केदार यांना देखील आहे ते नागपूर कोर्टाकडून आहे ती शिक्षा सुनावली होती आणि त्या शिक्षेनंतरून सुनील केदार यांची आमदारकी देखील आहे ती लगेच गेलेले पाहायला मिळत होते। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा आहे ती कायम असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। कारण की 2 वर्षाची शिक्षा खरं तर नाशिक सत्र न्यायालयाकडून आहे ती सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे ह्या शिक्षेला कुठल्याही पद्धतीची स्थगिती आहे ती मिळालेली नाहीये। या अगोदर देखील माणिकराव कोकाटेंना ही शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र या शिक्षेला देखील आहे ते माणिकराव कोकाटेंनी स्थगिती मिळवली होती आणि त्यानंतर जामीन देखील मिळवलेला होता। त्यामुळे माणिकराव कोकाटे हे आमदार राहू शकले होते। मात्र आताच्या जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहे या सगळ्या संदर्भात सुनावणी पार पडली त्यावेळेस मात्र कुठल्याही पद्धतीची शिक्षेला आहे ती स्थगिती दिलेली नाहीये। फक्त जी जामीन आपला अटक होणार होती या अटकेला कुठेतरी जामीन आहे तो कोर्टाकडून दिलेला पाहायला मिळतोय। तो 1 लाखाच्या जामिनावर ही सगळी सुटका आहे ती झालेली आहे। जर ही जामीन मंजूर केला नसता तर माणिकराव कोकाटे यांना अटक आहे ते झालं असतं आणि त्यामुळेच कुठेतरी अटकेपासून सध्या माणिकराव कोकाटे यांना दिलासा म्हणावा लागणार आहे। त्यामुळे आमदारकी साबूत राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भातली प्रत आहे ती विधिमंडळाला गेल्यानंतर या सगळ्या संदर्भात विधिमंडळ आहे ते लगेच निर्णय घेतील अशा पद्धतीचं सध्या चित्र पाहायला मिळते। कारण की माणिकराव कोकाटे हे मंत्री होते, जेव्हा सत्र न्यायालयाकडून ही शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतरून माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा देखील आहे आपल्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे दिला। त्यानंतर अजित पवारांनी लगेच तो मुख्यमंत्र्यांकडे दिला। मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा आहे तो राज्यपालांकडे दिला आणि राज्यपालांनी देखील तो राजीनामा लगेच मंजूर केलेला पाहायला मिळत होता। आणि जी माणिकराव कोकाटे यांच्याकडे 2 प्रामुख्याने खाती होती ते म्हणजे क्रीडा आणि अल्पसंख्याक ही खाती देखील आहे ती अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे। त्यामुळे ही 2 खाती देखील त्यांच्याकडे दिल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी राहील अशा पद्धतीचं वाटत होतं। मात्र कुठल्याही पद्धतीचा उच्च न्यायालयाकडून आहे त्याला दिलासा मिळालेला नाहीये। मात्र जी अटक होणार होती माणिकराव कोकाटे यापासून मोठा दिलासा माणिकराव कोकाटेंना म्हणावा लागणार आहे। मात्र राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे कारण की एक आमदार आहे तो अपात्र होताना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।